एका गावात नवीन आणि साहिल नावाचे दोन भाऊ राहत होते. नवीनची आर्थिक परिस्थिती साहिलच्या तुलनेत खूपच वाईट होती. एके दिवशी साहिल गावच्या मुखियाला घेऊन नवीनच्या घरी आला आणि म्हणाला, कसा आहेस रे माझ्या धाकट्या भावा? बघ, आपण दोघांनी एकत्र बिर्याणीचं दुकान सुरू केलं होतं, पण आज मी कुठे पोहोचलोय आणि तू कुठे अडकलास? ही सगळी देवाचीच कृपा आहे भाऊ. नवीन शांतपणे बोलला. हो भाऊ, माझी आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. कधी कधी तर माझ्या बायको मुलांना अन्नही मिळत नाही, पण तरीही आमचे कुटुंब सुखी आहे आणि देवाजवळ आमची कोणतीही तक्रार नाही. मी तुझा मोठा भाऊ नवीन, पण मला तुमच्या समस्या दिसतात. जेव्हा मी माझ्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेताना पाहतो आणि तुझी मुले तुझ्यासोबत काम करताना पाहतो. अरे बघ नवीन भाऊ, मी तुझा मोठा भाऊ आहे. मी तुझे कल्याण करेन. तुझे जीर्ण झालेले घर ज्या ठिकाणी आहे ते एका महामार्गावर आहे. आजकाल महामार्गाच्या कडेला असलेल्या जमिनीला चांगला भाव मिळतो. जर तुम्हाला रस असेल तर मी खरेदीदारांशी बोलू शकतो. तुमच्या जीर्ण झालेल्या घराची चांगली किंमत तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता आणि नवीन घर देखील खरेदी करू शकता. भाऊ साहिलचे म्हणणे ऐकून नवीन खोल विचारात पडला आणि त्याचा भाऊ साहिलला म्हणाला, अरे भाऊ, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. मी तुम्हाला लवकरच सांगेन. पण जास्त वेळ घेऊ नकोस, नाहीतर जमीन खरेदी करणारा दुसरी जमीन खरेदी करेल. असे म्हणत साहिल मुखियासोबत तिथून निघून गेला. खरं तर साहिल एक लोभी माणूस होता. त्याचे डोळे खूप दिवसांपासून नवीनच्या जमिनीवर होते. नवीन हा एक अतिशय साधा माणूस होता, जो त्याच्या भावाचा खूप आदर करायचा. वाटणीच्या वेळी साहिलने मालमत्तेत खूप फसवणूक केली होती. त्याच्या बेईमानीबद्दल फक्त मुखिया आणि त्याच्या वडिलांनाच माहिती होती. पण तो नवीनला सांगण्यापूर्वीच तो या जगातून निघून गेला. आता साहिलची नजर नवीनच्या घरावर होती, जे एका महामार्गालगत बांधले होते. वाटेत मुखिया साहिलला म्हणतो, तुला काय वाटतंय साहिल? नवीन तुझं ऐकेल का? मी माझ्या धाकट्या भावाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. मुखियाजी, तो एक नंबरचा मूर्ख माणूस आहे. त्याच्या मूर्खपणामुळेच तो आजपर्यंत पैसे कमवू शकला नाही. त्याला हेही माहीत नाही की मी त्याच्या मालमत्तेतील वाटा किती हुशारीने हडपला. अरे, मी ऐकले आहे की ते फक्त तुझ्या वडिलांना पण माहिती होते. तुम्ही अगदी बरोबर आहात मुखियाजी. बाबा नवीनला हे सांगणारच होते, पण ते आजारी पडले आणि अचानक त्यांचे निधन झाले. त्यांची जमीन बळकावल्यानंतर तू त्यालाही घराबाहेर काढशील का? निदान त्या मूर्खाला एका खोलीत तरी राहू दे. जर तू त्याला तुमच्या घरात राहू दिले नाही तर नवीन आणि त्याचे कुटुंब रस्त्यावर भटकतील. मी एक व्यापारी आहे मुखियाजी. मी नेहमीच फायदेशीर सौदा शोधतो. सध्या माझा नफा त्याची जमीन विकण्यात आहे. तसे त्याला त्याच्या जमिनीसाठी लाखो रुपये मिळत आहेत. त्यातील किती नवीनला देणार? मी वेडा झालो आहे मुखियाजी. मी एक पैसाही देणार नाही. मी त्याला काही दिवस माझ्या घरात ठेवीन आणि नंतर त्याला हाकलून देईन. मला माहिती आहे की नवीन काहीही करू शकत नाही. दुसरीकडे नवीन त्याच्या घरी त्याची पत्नी पल्लवीशी बोलू लागला. जर आपण हे घर विकले तर आपण कुठे राहू? तुम्ही काळजी का करता? भाऊने सांगितले आहे की तोपर्यंत तो आपल्याला त्याच्या घरी ठेवेल. राधा विचार करते. आपण त्या पैशातून आपला नवीन व्यवसाय सुरू करू शकतो आणि राहण्यासाठी एक नवीन घर खरेदी करू शकतो. मला माहिती नाही, पण माझ्या मनाला ते पटत नाही. तुला माहिती आहे ना की माझ्या दुकानातून मी बनवलेली बिर्याणी आपल्या गावातले लोक खरेदी करत नाहीत. आपली मुलगी मुन्नी 10 वर्षाची झाली आहे. उद्या जर आपल्याला मुन्नीचं लग्न करावे लागले तर काय होईल? तू कधी विचार केला आहे का?
नवीनचे म्हणणे ऐकून यावेळी पल्लवी गप्प बसली. दुसऱ्या दिवशी नवीन त्याच्या भावाच्या घरी पोहोचला आणि म्हणाला, मी सहमत आहे भाऊ, मी घर विकायला तयार आहे. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. नवीन, जा घरी जा आणि उद्यापर्यंत तुझे सगळे पैसे तुला मिळतील आणि उद्या तुमचे सगळे सामान बांधून माझ्या घरी राहायला या. दुसऱ्या दिवशी नवीनचं कुटुंब आपलं सामान बांधून साहिलच्या घरी येतात. त्यांना पाहून साहिलची बायको साहिलला म्हणते, तू इथे कोणत्या भिकाऱ्यांना उचलून आणले आहेत? त्यांचे कपडे बघ किती घाणेरडे आहेत. असे दिसते की त्यांच्याकडे वर्षानुवर्ष कपडे नाहीत. हळू बोल, जर चुकून तुझे शब्द नवीनच्या कानावर गेले तर माझे सर्व प्रयत्न व्यर्थ जातील. काळजीपूर्वक ऐक, मी या तिघांना जास्त काळ सहन करू शकणार नाही. धीर धर, मी 2-3 दिवसांनी या तिघांना घराबाहेर काढेन. नवीनचा त्याच्या भावावर खूप विश्वास होता. संध्याकाळी साहिलने ती जमीन एका जमीनदाराला विकली. 2 दिवसांनी नवीन साहिलला म्हणाला, भाऊ, आम्हाला इथे राहून 2 दिवस झाले आहेत आणि खरे म्हणजे माझी पत्नी आणि मी इथे निराश आहोत. तू मला पैसे दे, आम्ही येथून निघून जाऊ. नवीनचे बोलणे ऐकून साहिलला राग आला आणि म्हणाला, कोणते पैसे आणि कशाचे पैसे भाऊ? माझं घर विकलंस त्याचे पैसे. अरे, मी तुला हे सांगायलाच विसरलो की ज्या माणसाला आम्ही जमीन विकली होती तो माणूस फ्रॉड निघाला. तो माणूस सगळ्यांना लुटून पळून गेला आहे. भाऊ, मी आता कुठे जाणार? अरे, तू कुठे जाणार आहेस आणि काय करणार आहेस हे मला कसे कळेल? आता तुझे नशीब इतके वाईट आहे, मग त्यात माझा काय दोष आहे? आणि ऐक, तुला आज संध्याकाळीच तुझ्या मुलीला आणि तुझ्या पत्नीला घेऊन येथून निघून जावे लागेल. माझ्या पत्नीला तुमच्या सर्वांमुळे खूप त्रास होत आहे. पण भाऊ, मी कुठे जाणार? माझ्याकडे दुसरे घर नाही. मला ते माहीत नाही नवीन, तू माझा धाकटा भाऊ आहेस म्हणून मी तुला फक्त तोंडाने बोलू शकतो. जर तू संध्याकाळपर्यंत निघून गेला नाहीस तर माझी पत्नी खूप रागावेल. ती कदाचित तुमचा आणि तुमच्या पत्नीचा अपमान करेल आणि तुम्हाला घराबाहेर काढेल. पहा, शहाण्या माणसासाठी एक इशारा पुरेसा आहे. रडत रडत नवीन त्याच्या पत्नीला आणि मुलीला तिथून त्याच्या बिर्याणीच्या दुकानात घेऊन जातो. नवीन रात्रभर रडत राहिला. मग नवीनची पत्नी नवीनला म्हणते, तुझ्या भावाने आपल्याशी किती मोठा विश्वासघात केला आहे. मी भाऊवर खूप विश्वास ठेवला होता, पण भाऊने एका मिनिटात माझा विश्वास तोडला. तू काळजी करू नकोस, यात देवाकडून नक्कीच आपल्यासाठी काहीतरी चांगलं असेल. त्याच्या पत्नीच्या सल्ल्यानुसार त्याने स्वतःच्या हाताने बिर्याणी बनवली आणि दुसऱ्या गावात विकायला सुरुवात केली. त्या दिवशी नवीनने बनवलेली सर्व बिर्याणी विकली गेली आणि हे सर्व पाहून नवीन खूप आनंदी झाला. पल्लवी, तू बरोबर होतीस. मी बनवलेली बिर्याणी आपल्या गावात विकली जात नाही, पण दुसऱ्या गावात सर्व बिर्याणी विकली गेली. आता मीही तुझ्यासोबत बिर्याणी बनवेन आणि आपण मिळून खूप चविष्ट बिर्याणी बनवू, जी गावातील लोकांना खूप आवडेल. आता नवीन आणि नवीनची पत्नी दोघेही पूर्ण समर्पणाने त्यांच्या कामात सहभागी झाले आणि नवीनची कमाईही चांगली येऊ लागली. नवीनची बिर्याणी आता संपूर्ण गावात प्रसिद्ध झाली आणि लोक दूरदूरवरून नवीनने बनवलेली बिर्याणी खाण्यासाठी येऊ लागले. नवीन काही वेळातच खूप श्रीमंत झाला. जेव्हा त्याचा भाऊ साहिलला हे कळले तेव्हा तो खूप मत्सर करू लागला. आता पुरे झाले. आता मी माझ्या धाकट्या भावाला जिवंत सोडणार नाही. मी आजच जाऊन माझ्या भावाला मारून टाकेन. साहिल त्याच्या भावाच्या घरी आला. जेव्हा त्याने त्याच्या भावाचे घर पाहिले त्यामुळे त्याचे डोळे आश्चर्याने उघडले. साहिल रागाच्या भरात त्या घरात शिरला. त्यानंतर त्याच्या डोक्यावर पंखा पडला आणि साहिल तिथेच मरण पावला. वाईट गोष्टींचे परिणाम नेहमीच वाईट असतात. तू माझ्याकडे वाईट विचार घेऊन आलास आणि देवाने तुला हे असे कर्माचे फळ दिले. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.